हवलदार बोला काय करा हवलदार. इथं काय आहे बघा. इथे ते आपल्याला हिरालाल पन्नालाल म्हणाले होते माहिती आहे ना. हा इकडे गांजा चरस विकला जातो. पाय बरं वाज घेऊ. नाही रे याचा वास नाही येत हा. नाही का हाय मला नाही आला. नाही ना. नाही ही काय आहे नक्की ही कशाचा गोंडा आहे. कोणता ह्यो गोंडा कशाचा आहे. यायला मला शंका येते राव. हे नवीन दिसतंय बरं का जरा. बिगर वासाच आहे पण ये याला वासच नाही रे. नाही बा. पुढं काय आहे का बघू चल. चल चल चल. पण त्याच्या आईला त्या हिरालाल ना पन्नालाल नाही ना हा सांगितलं बरं का हा काय की मळ्यात जा म्हणे तुम्ही. हा हा तिथं घास आहे. गंगाराम हवलदार इकडे बरं. हा काय आहे का काय हे बाबा मला सापडलं बाबा. काय काय बघ बरं. अरे गांजासारखं दिसतंय बरं. हा आहे का रे. अरे हा हाय तर गांजाचं झाड आहे. हे बा बाबूराव हवालदार हा तू बरोबर शोध लावलास. हो बाबूराव हवलदार म्हणतात आपल्याला. अजून झाडं कुठे आहेत बघितलं पाहिजे पाठदिशीन. चला चला चला. चला 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 कुठे आहेत बघू. इकडं दिसतंय का कुठं. ह्या ठिकाणी झाड आहे ती लक्षात ठेवलं या पाहिजे. या इकडे या. तिकडं पण बघितलं पाहिजे तपास लावला पाहिजे. हे बा याला बिया आलं बरं का आता एकदम नुबार झालंय. हे बा बाबूराव हा अरे म्हणजे हिरालाल आणि पन्नालाल बरोबर सांगितलं. बरोबर सांगितलं. हा हा हायला खुशाल शेतामध्ये गांजा लावलाय. काय लोक यार. अवघड आहे पण ही शेती कुणाची आहे, काय तपास लावला पाहिजे. तपास लावला पाहिजे. बरोबर आहे. हाय का हो गंगाराम साहेब हा हे बघा माल तर सापडलाय ना. हो गांजा हा? सापडला आपल्याला. तर मालक सुद्धा सापडेल आपल्याला. नाही सापडल. एक काम कर हा? इकडं पुढं काय दिसतंय का बघूया. चल बरं चल बरं. बघ 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 इकडं काय दिसतंय का. बाबूराव हवालदार हा बघतो बघतो. तपास लाव लाव नीट लाव. हे बघा हे पण आहे बघा. हाय का. हो अरे हे बघा बापरे बघा म्हणजे गांजाचीच लागवड केली वाटतं. हा बघा. काय माणसं आहेत रे. हा बाबूराव ही शेती कुणाची आहे आणि ह्याचा मालक कोण आहे. त्याचा तपास लावू आपण लगेच लावलाच पाहिजे. लगेच. एवढा गांजा पूर्ण रान आहे बरं का हे. हा आधी मधी लावलाय अजून गांजा. काही लाखाचा माल आहे. काही म्हणजे जवळजवळ 10-1 लाखाचा माल असला. जास्तच असेल बाबूराव हवालदार. हा पण नाही त्याचा शोध घ्यावाच लागेल आपल्याला. बाबूराव हवालदार हा बोला. इकडे एक बाई दिसते बरं का. दिसते का. त्या बाईची विचारपूस करूया थोडी. हा 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 ती आहे. बरोबर आहे. चला आणि एवढ्या अडचणीमध्ये ही बाई का थांबली असेल. आपल्याला पाहिलं म्हणून तिकडे लपून बसली ती. हा हा यो माल आहे ना. तिला दाखवायला संग राहू द्या. नाही नाही खिशात ठेवतो. हा नंतर दाखवायचं. नंतर दाखवू आपण. हा ती बरोबर विचार का आलते का कुठं आलते. हा हा लवकर कबूल नाही व्हायचं आपण. असं कबूल करू आपण तिला बराबर. हा हा चला मग. चला हवालदार बाबूराव. आता आहे ना याच्यावर आहे ना पालखूट टाकून ठेवलं. जवळजवळ 5 ते 10 किलोचा माल आहे याच्या खाली. काय आहे वरून कांद्याचं सालपाट टाकून दिलं. कोणाला कळणारच नाही याच्या खाली काय आहे. काय हो दादा. काय नाही आलो होतो. हां फिरत फिरत आलो होतो आम्ही इकडं. हां हां फिरायला आले का. हा 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 हां हां तुम्ही इथलेच आहे का. हां इथलेच आहे. ते कांदे काढायला माणसं होते ना. होय हां ते गेले आता घरी. घरी गेले का. हां म्हणून हे कांद्याचं गबाळ आहे ना हा हा जनावरांना गोळा करीत होते. होय हां शेती तुमची आहे का. हां आमची शेती. ही सगळी. ते डोंगर दिसते ना. हा हां तिथून तर तेव्हा ती मका पार तिकडं खालपर्यंत सगळं माझी शेती. होय हां बाबूराव हवालदार हा बोला. शेतीला आहे राव बाईची. हा ना बायला शेतीला आहे बरं का. आहे ना हे डोंगळे तिकडे काय काय म्हणतात घास. घास. तिकडं हा. कांदा काढायचा चाललाय. तुम्हाला सांगते साहेब हा या वर्षी ना लय कांदे झाले. तुम्हाला देऊ का एखादी गोण. नाही, का? नाही, नाही. हां आमची भरपूर शेती आहे. हा. आम्हाला काय कांदे बिंदे नको. नको का. कांदे आम्हाला घरूनच येते आमच्या. हा ना. हा. हा हा मला वाटलं तुमची शेतीत कांदे पिकात आहे का नाही बा. मग जाऊ अनुळा घेऊन हा, एखादी नाही, गोण. बरोबर हा? आहे. देते आम्ही जिकडे गेलो काय तेव्हा प्रत्येक जण वानवळ देतो आम्हाला. हा ना. हो बरं तेच मी काय म्हणतोय हा तुमचं नाव काय हो. माझं नाव शांता.
शांता. नवऱ्याचं नाव काय? माझ्या नवऱ्याचं नाव ना दामोदर. दामोदर. हा. आडनाव? आडनाव चिमटे. म्हणजे शांता दामोदर चिमटे. हा बरोबर बरोबर. नाव भारी आहे बरं का. गंगाराम हवालदार, हा. शांता दामोदर चिमटे. वा वा वा. नाव मस्त आहे. दादा हा. तुमचं काय नाव आहे? माझं हा गंगाराम जाधव हवालदार म्हणतात मला. गंगाराम जाधव. हा हा. तुमचं हो दादा? बाबूराव डोयफोडे. तुम्ही आता नवीनच जॉईन झाले वाटतं. हा आता आमच्या आता बदली झाल्या ना. हा ना. हा. कारण याच्या आधी काय मी तुम्हाला पाहिलं नाही. हा का. हा ते जुने हवालदार होते ना, हा. ते ओळखीचे होते आमच्या. म्हणजे जुने हवालदार तुमच्या ओळखीचे होते. हा ओळखीचे म्हणजे बा अशी ओळख होती, पण ते चांगले होते बरं का स्वभावाने. हा. म्हणजे येत जात नव्हते बा इकडं हा जुने हवालदार. नाही इकडं काय येतील आमच्या माळ्यामध्ये. हा नाही बरोबर. हा. पण तुम्ही इकडं काय काम काढले रानानी? कसं आहे माहितीये का. हा हे आमचं माझा जोडीदार आहे बाबूराव हवालदार. हा 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 मग ह्याला आहे ना हा पोलीस स्टेशन मध्ये कधी बसवत नाही. किंवा मला म्हणायला लागला हा. हो गंगाराम हवालदार हा. चला राव म्हणला मस्तपैकी शेती बिती फिरून येऊ आपण. हा हा म्हणजे तुम्ही फिरायला आले? हा फिरायला. मस्तपैकी फिरायला आलो आम्ही. नाही इकडं ना हा. फिरायला लोक येतेच बरं का. संध्याकाळचे कसं गार हवा येते. हा. हा गार हवाय परत तुमची शेतीत आहे हा. ना सगळं हिरवागार दिसतं. हा हा त्याच्यामुळे कवरही थांबू वाटत. हा बरोबर. मला तर असं वाटायला लागलं हा हे शेतीतनं बाहेर जाऊच नाही. हा ना. हो ना. का हो गंगाराम हवालदार? हा बोला ना. मग तुम्ही कुठले गावाचं नाव काय? मी आहे ना हा नागपूरचा आहे नागपूर. नागपूर वरून इकडे बदली झाली? हा हा लय लांब झाली हो मग. हा मग काय आता काय पोलिसाची आमची नोकरी आहे. हा. आम्हाला जिथं पोस्टिंगला पाठवतील हा. तिथं आम्हाला जावंच लागतं. हा बरोबर बरोबर. आता ते बदलीचं काही तुमच्या हातात नाही राहत. हा. तुमचं गाव काय हो दादा? आमचं गाव हो फलटण. फलटण. फलटण हा तुम्ही बरंच लांबून आले. लय लांबून आलं. जवळ 250 किलोमीटर. हा मग तुम्ही म्हणजे बायका पोरांसह आले का इकडं? हा बायका हा, पोरायचं. हा मग हेडक्वार्टर राहते ना आम्हाला. हा ते पोलीस स्टेशन. हा, हा. मग तिथेच तुम्ही राहते का? तिकडेच राहतो हो. हा म्हणजे मी असं ऐकेलंय बा हा. तुम्हाला भाडं बिडं नाही भरावं लागत. नाही. नाही नाही असं सगळं आहे ना जगच ऐकतं की पोलिसांना सगळं फुकटच मिळतं. हा, असं. हा. असं जग सगळंच ऐकतं. नाही सगळं नाही फुकट मिळत. फक्त बा हे रूम बीम त्यांचेच राहता ना क्वार्टर वगैरे पोलीस स्टेशन. हो, बरं का दादा? हा माझ्या शेतीमध्ये ना हा. या बाय कांदे टमाटे लावेल राहत्या, वांगे बर. या इकडं मकाला लागेल तेवढे कंस लागेले. हा. जर तुम्हाला काही भाजीपाला लागला ना हा. तर येत जायचं इकडं. हा ये जाऊन जर हप्त्याला. हा नाही नाही कशाला काळजी करताय. हा हा मी तर पहिलाच भाजीपाला घेतलाय. घेतलं का? हा. काय कांदे घेतले का? नाही कांदे हा. नाही भाजी घेतली भाजी भाजी. हिरवीगार भाजी. हा. हे बघा. ही भाजी तर हे कुठं भेटले तुम्हाला? हे काय इथं इकडे घेतले गौसून ठीक आहे. गौसून. हा का? हा. हा. ती कशाला लपवता ते इकडे इकडे द्या. द्या इकडे द्या इकडे द्या. ते इकडे द्या हो इकडे द्या. इकडे द्या हो तुम्ही. द्या द्या आहो आहो. द्या. प्रेमाने द्या. असं. आम्ही प्रेमाने घेतली ना. हा असं असं ते आम्हाला न्यावं लागेल दाखवायला. पुराव्याला. अहो दादा हा. ते काय आहे, ते शेजारचे लोक चांगले नाही आमच्या. त्यांना आमचं चांगलं पावत नाही हा म्हणून त्यांनी ना या इकडं कांद्याच्या वाफ्यात होते ना. हा म्हणून त्यांनी ते टाकलंय मुद्दा. मला माहिती नाही. होय. हा एका ठिकाणी टाकल 2 ठिकाणी टाकल 10 ठिकाणी कोण टाकतं का. हा तरी मला आहे ना हा त्या मिनीच्या पोराचा संशय होताच. हा तो मला अख्ख्या दुन्याचा गांजाडा येतो, गांजा पेत हिंडतो आणि माझ्या वावरात बी टाकून दिले त्यांनी. बरं थांब आता आहे ना. होय. हा त्याच्याकडं पाहतेच मी. बरं काय तुमचं नाव. हा शांता नाही का. शांता. ती हिरालाल आणि ती पन्नालाल हा हा ती परवा इथं आले होते का नाही माल न्यायला. माल न्यायला. नाही मी नाही ओळखी त्यांना. तुमचा त्याचे वाद झाले बरोबर. अहो दादा नाही हो, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला. पैशावरून वाद झाले. पैशावरनं हा. त्यांच्याकडे 200 रुपये कमी होते आहे बरोबर. का नाही. ते म्हणले आम्ही तुम्हाला 200 रुपये नंतर देतो. पण तुम्ही माल दिला नाही त्यांना. दादा हा तुम्ही ना चुकीच्या पत्त्यावर आले असं वाटतं. कसं काय. हा का म्हणजे आम्ही चुकीच्या पत्त्यावर आलोय. हायला बाबूराव हवालदार. हायला हा, आपण बाई. हवालदार असताना आपण चुकीच्या पत्त्यावर कसं येऊ. हा काय झालं काय. हा नाही काही नाही अय, काय. बाबूराव हवालदार हा बोला.
अरे काय बायबर बोलत बसलाय? बायला ताब्यात घे, साहेबांच्या पुढ्यात पोलीस स्टेशनला उभी कर, म्हणजे कळल बायला. बर बर चालेल. धरा तुम्ही गंगाधर, हवालदार तुम्ही एक. चला बाई. ओ हात नका लावू. काय ऐका ना दादा, काय मी काय म्हणते तुम्हाला, या बाय आता तुम्ही तर हे पाहिलंच आहे सगळं. हा. हा ऐका ना, काय काहीतरी तोड पाणी करून घ्या ना. कारण कसं माहिती आहे का, या बा माझा परपंच याच्यावर चालू आहे. गरीब बाई मी, हा. कशी तरी जगते, लेकरा बाळांचं पोट भरीते, पण एवढं पुढं नका जाऊ तुम्ही. हा बरं. बाबूराव हवालदार, अरे बाई ही गोष्ट सोपी नाही करणं. तू गरीब दिसती आम्हाला कच कळतं, पण तुला हेच कस काय सुचलं याच धंदा करावा? हा तुला भाजीपाला नाही वापता आला का? हा दादा तुमचं बरोबर आहे सगळं, पण अहो भाजीपाल्यात तर काय इन्कम निघत आहे तुम्हाला सांगते, त्याच्यात डबलीने याच्यात पैसा भेट. हा कशा बोलले आता? आणि आले का गरीब- पण? आणि बरं का वर्ण बाय म्हणती गरीब गरीब आहे. अहो दादा खरंच गरीब आहे मी. या बा 4 पोरं आहे मला, त्या पोरांचं आहे ना मला शिक्षण करावं लागत, हा का? त्यांचं दुःखी बाई कपडा लत्ता सगळं पाहावं लागत दादा. असं आहे व्हय. म्हणजे या माल ओपन त्याचं शिक्षण करते पोरायचं. अहो दादा मग गरिबीला लाज नाही राहत, काय करणार, पर्याय नाही मला दुसरा. बाई इकडे काही मिटणार नाहीये, हे डायरेक्ट साहेबा पुढे जावं लागेल आपल्याला. आणि बरं का बाई, हा साहेबापर्यंत तुम्हाला आता घेऊन गेलो ना, हा हा आणि हा गांजा इथं पुराव्याला आमच्या पैसे आहेच. हो. ह्या गांजाला जामीन नाही. नाही हो दादा तुमच्या नाही, पाया- नाही, पाय नका पड. काय नका. अहो असं नाही. नका करू. अय बाबूराव हवालदार, हा बोला ना. अरे काय बोलत बसलायस? हे बघ, एक तर आपल्याला पुरावा भेटलाय, हा पुरावा आहे आपल्याला. आहे का नाही? हो. आणि शिवाय जी हा धंदा करती, हा, हा ती बाई सुद्धा पुढ्यात आहे आपल्या, आहेच. आहे ना? हो बघ. अरे हिला जर आपण साहेबांच्या पुढ्यात नेली ना, तर आज आहे ना आपल्याला बढती भेटेल, बढती, बढते दोघायला पण. आहे का नाही? बघ एक काम कर, चल हिला घेऊन. मोठे शिकार सापडले. चल ऐका बाई. ना दादा, ऐका ना तुम्ही ना लईच पुढचं पाऊल उचलू राहिले दादा. तुम्हाला एक सांग का, काय? इकडे या ना 2 मिनिटं, 2च मिनिटं या फक्त. गंगाराम हवालदार 2 मिनिटात आलो. हा काय म्हणता? बरं, ये बाबा. काय म्हणता पाहतो. दादा बोला. मी काय म्हणते, ऐका ना, चुकी झाली माझी, वाटलं तर मी आता तो धंदा सोडून देते, पण आहे ना तुम्ही एवढं पुढचं पाऊल उचलू नका. अहो काय होईल जर माझ्यावर केस झाली ना, तर माझं आहे ना मला लगेच जेलमध्ये टाकून देतील. नाही एवढा माझ्या- जामीन नाही बरं का बाई. माझे ना लेकरं बाळ आहे ना उघड्यावर येतील हो दादा. तुम्हाला लेकरं बाळ असतील, थोडासा बाय तुमच्या पोरांमध्ये माझे पोरं पहा, थोडासा विचार करा. हां दादा बघा तुम्ही ना, मी तुम्हाला काही खाली हात नाही पाठवणार. हे 4 लाख रुपये, हे बा हे 2 तुम्हाला घ्या, धरा ना. अहो बाई मी काय म्हणतो ऐका त्या हा. का, बरं मी घेईल 2 लाख. हां ऐका, हां पण तो समोरचा राम हवालदार आहे ना, हां तो हे घेत नाही. नाही नाही, मला त्यांचा स्वभाव आहे ना थोडा कडक वाटला, म्हणून मी तुम्हालाच बोलवलं ना. कारण ते नागपूरवरून येईल. हां मी आहे फलटणचा, हां हां त्याच्यामुळे काय होईल आता आमच्या दोघांची ड्युटी संघच आहे. हां हां मी जर त्यांना सांगितलं ना की बाईनं आपल्या का असं देऊ राहिली, हां. तो म्हणशील तूच घे, मी घेणार नाही. नाही नाही, ते थोडे कडकच दिसते. लय कडक आहे ते. दादा एवढ्या वेळेस कृपा करा माव, वाटलं तुम्ही म्हणले ना बाई आजपासून धंदा बंद कर, मी बंद करते, पण असं नका करू पण बरं हे का? बघा बाई मी तुम्हाला सांगतो एक ध्यानात ठेवा, हां. तुम्ही त्या रानातलं एक काही झाड ठेवू नका, डायरेक्ट उपटून फेकून द्या. हा बरं हा. नाही तेच कारण करते. तुमची बदनामी होईल. हां. आणि जर परत दुसरे आमच्या ठिकाणी दुसरे हवालदार आले, हां, हां. त्यांनी पाहणी केली तर हां. ते तुम्हाला जेलमध्ये टाकतील. बरोबर आहे बरं दादा. आता मी मग समजून घेतो तुम्हाला, हा तुमचे लेकर बाळे बाबा. दादा लय उपकार झाले हा, तुमचे, असं. तुम्ही त्यांना बी 2 शब्द समजाव. तुम्ही हे घ्या तर खरी हातात, किती आहे? हे आहे ना हे बघ 4 लाख आहे, तुम्हाला 2 घ्या आणि त्यांना 2 द्या. फक्त आहे ना दादा त्यांचं तोंड बंद करा तुम्ही. बरं इकडं कोणी नाही ना ऐकत. नाही नाही इकडं कोण नाही. नाही मला पाहू द्या बरं का, कोण नाही ना इकडं. नाही नाही दादा हा. त्यांचं तोंड बंद करा बरं का. तुम्ही शांत बसा, मी बरोबर करतो. हा 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 बरं बरं बरं, पहिले ते झाड उपटून फेकून द्या. लगेच उद्याच. हा परत मी परवा दिवशी राऊंडला जर आलो ना आम्ही दोघं, हा, हा. आणि जर सापडले ना, अहो दादा आता ठेवील का मी तर ते? मग मी डायरेक्ट तुम्हाला सहा पुढे उभं करेन. नाही हो नाही हा नाही, संध्याकाळीच उपटी ते लगेच आता. हा लगेच उपटा का? हा, चालेल, चला, चालेल. सहा वर्ष बोलून घेते हवालदाराची. हा? गंगाराम हवालदार काय तिकडे चाललं होतं तुमचं? काय माहिती का बघा, हा आता गोष्ट घडून नाही घडली, बाय माणूस आहे ती. ऐका बर, आपण थोडंसं घेतलं मिटून जायला, त्याला तिच्या काय लेकरा का पाहून 4 लेकरं आहे त्या बाईला. हा. गरीब परिस्थिती त्या बाईला मी समजून सांगितलं का ती झाड अजिबात ठेवू नको रानामध्ये, लगेच उपटून फेकून दे. बरं उद्या जर आम्ही नाही आलो तर दुसरे आमच्या ठिकाणी येतील. बरोबर हा बरोबर की नाही? बर, बोल बोल हा, बाबूराव मग बोल. ते जर तू केस केली, तुला जर साबा पुढे नेलं, आता आम्ही घेऊ बा समजून.
बरोबर आहे की हा. नाही तर मग आपण घेतले समजून जायचं काही गोष्टी हा समजून घेतलं म्हणजे मला नेमकं काय आहे, कळालं नाही बाबूराव. घेतल्या तर जोल झाल करू आता काय करते झोल झाल. हा कसला झोल झाल. अहो आता घ्यायचं राहते मिठून आता काय करते या गोष्टी दादा तुम्ही घ्या ना समजून. तसं काय आपण सांगून नाही सापडलं मग आता काय करणार आहे मी आहे ना आणि हे मला सापडलंय त्याचं काय. देऊ इकडे एखाद्याला गांजडला देऊन टाकू मर्ज आता काय करते हा दादा मी आहे ना आज संध्याकाळीच आहे ना अख्खी झाडं उपटून फेकी ते हा. ते द्या माकडं तुम्ही फक्त आहे ना एवढी कृपा करा माव दादा. हो बाई तुम्ही आहे हा. ना मला लाडीगुडी लावू नका. एक काम करा चला पाठदिशीने प्रेमानं सांगतोय चला पोलीस स्टेशनला. पाऊस आहे. गंगाराम हवालदार शांत बसा ना काय ऐका ना हे काय केलं तुम्हाला कळत काय काय केलंय ऐका जरा जरा हे घाला खिशात धरा. काय खिशात ए, ए, आहे धरा वा. नाही नाही थांब ऐका ना. काय मला पहिलं कळू दे. 2 लाख आहे ना धरा ना 2 लाख रुपये हा, धरा बा. रिश्वत. हा अय बाबराव हवालदार बा. तुला तर माहितीये मी माझ्या वर्दीला आजपर्यंत डाग लावला नाही आणि तू हे पैसे काय घेतलेस. म्हणजे तुला गागड करायचं का आता माझ्यासमोर हा आपण पैसे येऊ शकत नाही. भले तुम्हाला आत्ता मान मी बायला न्यायचं नाही नाही नेणार पण मी रिश्वत कधी घेणार नाही. दादा घ्या ना समजून एवढ्या वेळेस. हा. तुम्ही ना 2 मिनिटं शांत बसा बरं बरं बरं. ते साहेब आहे ना, तापेल दर्शक हा हा थोडंसं मी त्याला शांत करतो हा हो गंगाराम हवालदार इकडे या इकडे काय काय झालं काय अहो चाललंय काय करताय काय लोक आपण काय करतोय हा काय करतोय म्हणजे म्हणजे तुम्ही खुशालराव लाच घेतली. अहो मग आता काय काय तुम्हाला वाटतं का 4 लाख दिले 4 लाख बाईनं 4 लाख देऊ नाही तर हा? 10 लाख देऊ मला काय फरक पडत नाही आणि मी आहे ना कधी त्या पैशामध्ये मन दाखवणार नाही. बरं तुम्हाला मला ऐकायचं आहे का नाही घ्या ना थोडंसं ऐका ना जसं ठीक आहे. एका दिवशी ऐकावं लागत आहे नाही बाबूराव तुमच्यासाठी मी ऐकतो हा बरं असं, का बस पण मी त्यातला रुपया घेणार नाही. ती सगळे पैसे तुम्ही नाही असं नाही हा तर ते हा माल आहे मा- ना ते मला जे बाईला द्या. माझ्या पोराला जे नाही जाणार असं ना करू नाही. आपल्या दोघांची वाटणी ती ऐका जा दर्शक नाही माझी वाटणी तुम्हाला ठेवा. नाही गंगाराम असं ना करू असं नाही मला एकट्याला काय करायचं कसं आहे बघा आपण शेवटी आहे ना जनतेचे सेवक आहे. आहे ना जनतेची सोय जनतेची जर आपल्याला सेवा करायची तर अशी सेवा मला आवडत नाही. अहो आता काय सांगावं आता कसं चाललंय कसं करते कोण काय करते हे सगळं आपल्याला माहिती ठीक आहे चला तुम्ही बोला बाय नाही, काय नाही. बोलायचं ते तुम्ही बोला काय- ना. नाही मी अजिबात केस मध्ये पडत नाही. या तुम्ही या या हा बोला या बोला. बाई हा. हे बघा आता काय आहे, तुम्ही आम्हाला दिली हम्म. पण आता हे कोणाला सांगू नका नाही हो दादा. आणि ते गंगाराम हवालदार आहे ना तो रुपये घेत नाही बरं. आता हे तुमचे 4 लाख आहे आता मी काय करू नेऊन सांगा आता नाही ती राहू द्या बाबूराव तुम्हाला हा. आणि हा धरा हा तुमचा मालक घेतला होता ना आम्ही पंचनाम्यासाठी हा तुम्हालाच ठेवा बरं आणि इथून पुढे फक्त एक लक्षात ठेवा हा गंगाराम हवालदार आहे ना जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे. मला परतच्या राऊंडला जर इथं काय दिसलं हा नाही हो दादा एक तुम्हाला आहे ना एक पान सुद्धा नाही दिसणार तर. ठीक आहे बाबूराव हा. काय असेल ते तुम्ही बोलून घ्या हा. मी आहे पुढं हा हा बरं बाई हा हे बघा तुम्ही आता काय काळजी करू नका नाही हा? बरं. आता ते कसं आहे, ते हवालदार आहे ना गंगाराम ते लय तापड आहे ते काय रिश्वत घेत नाही कोणाची कधीच हा हा पण आता मी सांगितलंय त्यांना हा. पण ते म्हणत तरी तो आकच राहू दे मला हा, म्हणत हा. मी रुपयाला हात लावणार नाही म्हणत हा. आणि तुमचा माल जो पकडला ना आम्ही हा. तेव्हा तो त्याने लगेच तुमच्या ताब्यात देऊन हा, टाकला बरोबर. पण आता ते झाडं जुडं काही ठेवायचे नाही नाही, बरं, मला अजिबात. इकडे वास येऊ राहिला बाई हा? आता वास तुम्हाला सांग का हा, दादा हा. आहे थोडासा माल त्याच्या खाली हा? पण मी ना तो रातोरात लंपास करते आता. नाही डायरेक्ट पार्सल करून दे लगेच पार्सल करते संध्याकाळीच करते दादा तुमच्या शब्दाला मान देते हे ना. बघा आता काय झालं माहिती इकडं आता आम्ही 2 जण आलेलो आहे आता ते बरोबर. काही रिश्वत घेऊन नाही राहिले बरोबर. आणि मी घेतलेले एक ध्यानात ठेवा आणि जर मी घेतलेले पण मी गप राहील पण त्या माणसाने घेईल नाही पण त्यानं जर तिथे जाऊन जर सांगितलं एखाद्या हवालदारला आणि जर तो हवालदार जर आला इकडे चौकशीला नाही, नाही. किती महागात पडेल तुम्हाला त्यापेक्षा हे रातोरात पार्सल करून द्या लगेच आज संध्याकाळीच हा चालेल मी आज तुमच्या भल्यासाठी म्हणजे आज काय ते तुमचं ऐकलंय मी हा. तुमच्या पोरं म्हणले 4 पोरं आहे बा म्हणून चला बाबा बारीकले पोरं आहे नाही नाही दादा पण तुम्हाला माणूस की हाय बरं का. नाही हो आपल्याला आहे हो माणूस की हा बरं चला येऊ मग हा या काय काळजी करू नका तेवढं पार्सल करून टाका हा? बरं बरं चालेल चालेल. बाई यांना इकडं वास लागला कस काय पण डायरेक्ट महामळ्यातच आले पण जाऊ दे. तो एक गंगाराम हवालदार आहे ना लय टाईट होता पण तो बाबराव हवालदार होता ना बिचारा तो थोडा गरीब होता. त्याला सांगितलं पोरास्वारांचं तर त्याला किंवा आली दिले त्यांना 4 लाख रुपये. पण आता हा जो माल आहे 5-10 किलो हा आहे ना आता गोण आणते आणि मी रातोरात फशार करते आणि ते झाडं उपटून टाकीते. कसं हे बिचारे दोघं चांगले
पण यांच्या बापसावाई जर आले ना परत, जर कळालं ना माल आहे आणि आले तर मा काही खरं नाही. त्याच्यामुळे आहे ना पहिलं आता हा माल आहे ना भरूनच घेते, गोण घेऊन येते. हो मी काय म्हणतोय, काय बोला बाबूराव हवालदार. बरं बा आता काय घ्या तर हे ना करू जरा, ये ना हे 2 लाख घ्या तुमचे जरा. बाबूराव हवालदार धरा हो धरा. मी मगाशी घेतले नाहीत तर आत्ता घेईन का? हा तुम्ही काय बाई देखत नाही घेतले तुम्ही नाही. ऐका जावं. मी काय म्हणतो ऐका, एवढ्या वेळ आहे ना हे 2 लाख रुपये आणि ती 2 असे 4 लाख रुपये ना तुम्ही ठेवा. पण माझ्यासोबत ज्या वेळेस जर दुटीवर आला परत, बरं का, आणि कधी लाच घेतली तर मी डायरेक्ट साहेबांना सांगून देईन. बाबूराव लाच खातो म्हणून. हे बघा गंगाराम हवालदार, एक तर पहिल्यांदाच घेतली मी बरं की. हा मला माहित नाही पहिल्यांदा घेतली का किती वेळा घेतली. अरे आपण दोघं म्हटलं घेऊ वाटून वाटून म्हटलं. मी कधी लाच घेत नाही. नाही हा त्याची ही वेळ तुम्हाला माफ करतो मी. हा. मी ही गोष्ट आहे ना ही कुणालाच सांगणार नाही. पण परत चुकून माझ्यासमोर असं कधी करू नका आणि वर्दीला माझ्या तर डाग लावून देऊ नका. काय तुम्ही डागाचं घेऊ बसते तुम्ही, मला काय गंगाराम हवालदार तुम्ही ना काय चाललंय जगामध्ये तुम्ही पाच चालव. हो ज्याला खायचंय तो खाऊ द्या, हा? पण मी कधी खाऊ शकत नाही. समजलं का? मला माझ्या घरी पैसा भरपूर आहे. अहो आपण कसे ड्युट्या केल्या ना तरी म्हणणारे आहेच आहे, म्हणू द्या. खात्याच आहे. हा मला 1,10,000 जणांनी म्हणू द्या की गंगाराम लाच घेतो, पण वरचा बघणार आहे ना मला बास. पण तुम्ही चला. मला ऐकायला लागत बस नाही नाही मित्र म्हणून ऐका. ते तुमच्याच खिशात ठेवा. नाही हा ठेवा तुमच्याच खिशात. चला मग चला चला.